Hello dear students, today we are going to see how to write poetic appreciation. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासामध्ये आपण पोएटिक अप्रिसिएशन कशा प्रकारे लिहायचं याबद्दल माहिती जाणून घेऊया. आपल्या 12वीच्या एक्झाम पेपरमध्ये 4 मार्क्ससाठी तुम्हाला पोएटिक अप्रिसिएशन हा एक प्रश्न आलेला असतो. तर त्यासाठी तुम्हाला अप्रिसिएशन करत असते वेळेस कोणकोणत्या गोष्टीची गरज आहे हे तुम्हाला बघून लिहावं लागेल. तर यासाठी प्रत्येक कवितेचं मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला अप्रिसिएशन दिलेलं आहे ते तुम्ही वहीमध्ये नीट लिहून घ्या, जेणेकरून ते पाठांतर करून ठेवा किंवा तुम्हाला जसं सोपं जाईल त्या पद्धतीने तुम्ही त्या ठिकाणी ते लक्षात ठेवणं गरजेचं राहील. तर फर्स्ट पोएम बघूया आपण. तर पोएटिक अप्रिसिएशनला कशाप्रकारे 4 मार्क्स कॅरी आउट करून दिलेले आहे त्याबद्दल माहिती जाणून घेऊया. बघा, स्कीम ऑफ मार्किंग कसं आहे. अप्रोप्रिएट थीम अँड लँग्वेज फीचर्स 2 मार्क्ससाठी, एक्सप्लेनेशन अँड प्रेझेंटेशन 1 मार्क्स, पर्सनल ओपिनियन अँड इव्हॅल्युएशन 1 मार्क्स. म्हणजेच टोटल मार्क्स किती झालेले आहे 4 मार्क्स. तर अशा पद्धतीने तुम्हाला त्या ठिकाणी अप्रिसिएशन करत असताना 4 मार्क्सचं त्या ठिकाणी विचारण्यात येईल. तर आता आपण प्रत्येक पोएमचं कशा पद्धतीने तुम्ही अप्रिसिएशन लिहायला हवं, त्या ठिकाणी कोणते पॉईंट्स अपेक्षित आहे याबद्दल जाणून घेऊया. लेट अस सी फर्स्ट पोएम. फर्स्ट पोएम, सॉन्ग ऑफ द ओपन रोड. फर्स्ट पॉईंट बघा, अबाउट द पोएम. द पोएम इज अबाउट द जर्नी ऑफ लाईफ. सेकंड पॉईंट, अबाउट द पोएट. वॉल्ट विटमन वॉज ॲन अमेरिकन पोएट, एसेइंग अँड जर्नलिस्ट. ही इज ऑफन कॉल्ड द फादर ऑफ फ्री व्हर्स. थर्ड पॉईंट बघा, थीम. थीम म्हणजे सेंट्रल आयडिया. द रोड सिग्निफाईज मोबॅलिटी. वन कॅन टेक द रोड ॲज अ पॉईंट टू स्टार्ट ओव्हर टुवर्ड्स समथिंग न्यू. नेक्स्ट पॉईंट बघा, पोएटिक डिवाईस. पोएटिक डिवाईस म्हटलं त्यामध्ये फिगर ऑफ स्पीच मेन्शन करायचे विद्यार्थी मित्रांनो. तर या कवितेमध्ये कोणकोणते फिगर ऑफ स्पीच आले बघा. मेटाफर, पॅराडॉक्स, रिपिटिएशन आर द प्रॉमिनियंट फिगर ऑफ स्पीच यूज इन दिस पोएम. द पोएम इज रिटन इन फ्री वर्स. स्पेशल फीचर्स ऑर ओपिनियन. म्हणजे या कवितेमध्ये तुमचं काय मत आहे, ही कविता तुम्हाला कशी वाटली याविषयी या ठिकाणी लिहायचं असते. तर बघा, द पोएट एक्सप्रेसेस द कन्सेप्ट ऑफ फ्रीडम. द रोड इन द पोएम डज नॉट मीन ओनली द रोड टू ट्रॅव्हल. द पोएट वॉन्ट्स टू सजेस्ट द रोड ऑफ लाईफ. आय लाईक दिस स्पेशल फीचर ऑफ धिस पोएम. नाव सी नेक्स्ट पोएम. Second poem, Indian weavers. About the poem, it is a short poem where the poet talks about 3 types of garments that the weaver weave at 3 particular times of a day. म्हणजे पोएमविषयी माहिती द्यायची आपल्याला, म्हणून आपण त्या ठिकाणी फक्त पोएमचा सार घेतलेला आहे. अबाउट द पोएट, पोएटविषयी लिहायचं आहे. कोण आहे बायाचं, पोएट कोण आहे हे पाठ करून ठेवणं गरजेची गोष्ट आहे तुम्हाला. सरोजिनी नायडू, शी वॉज अ पॉलिटिकल ॲक्टिव्हिस्ट, फेमिनिस्ट and an important figure in India's freedom struggle. Next point, theme. The poem represents the 3 important events of human life. आता 3 इम्पॉर्टंट ह्युमन लाईफ कोणते आहे इव्हेंट्स आपल्या ह्युमन लाईफमधले ते बघा. बर्थ म्हणजेच चाइल्डहूड, ही स्टेज सांगितलेली आहे पोएममध्ये. ॲडल्टहूड म्हणजे यंग सिच्युएशन, ही पण सेकंड स्टेज सांगितलेली आहे पोएममध्ये. अँड लास्ट जी दिली आहे that is death. Death means old situation. The colors mentioned in the stanzas indicate the moods related to the events. Now next point, poetic device. Figure of speech used in this poem are metaphor, simile, imagery, metaphor, alliteration. The poem has 2 rhyming couplets. The poem has been written in iambic tetrameter. The poet has used vivid imagery in correlating the parts of day to the stages of life. यापैकी तुम्ही छोटं जरी लिहिलं तरीही चालेल, काही प्रॉब्लेम नाही. स्पेशल फीचर्स ऑर ओपिनियन्स, कशी वाटली तुम्हाला, काय खासियत आहे पोएमचं, तर याबद्दल माहिती लिहायची असते या ठिकाणी शेवटच्या पॉईंटमध्ये. द पोएम डिपिक्ट्स 3 स्टेजेस ऑफ लाईफ असोसिएटेड विथ कलर स्कीम. इट इज द स्पेशल फीचर of this poem. I like the poem very much. Now let us see third poem, The Inchcape Rock. About the poem, it describes jealousy and its harsh impact. About the poet,
रॉबर्ट साउथी कोणी लिहिली आहे या कवितेचं, म्हणजे कवी कोण आहे हे लिहायचं आहे आपल्या इथे. रॉबर्ट साउथी वॉज अ पोएट लॉरेट ऑफ इंग्लंड. सम ऑफ हिज शॉर्ट पोएम्स आर व्हेरी पॉप्युलर विथ द स्कूल चिल्ड्रन. थीम, इफ यू डू बॅड थिंग्स टू पीपल, बॅड थिंग्स विल हॅपन टू यू. नेक्स्ट पॉईंट बघा, पोएटिक डिव्हाइस. द इंचकेप रॉक इज रिटन इन द फॉर्म ऑफ अ बॅलड. बॅलड मीन्स पोवाडा म्हणजे फोल्क सॉन्ग. फोल्क सॉन्ग कसं असते, लोकगीत, हां, या पद्धतीनं मोठ्या पद्धतीचं. फिगर ऑफ स्पीच लाईक ॲलिट्रेशन, मेटाफर, पर्सोनिफिकेशन, ओनोमॅटोपोइया अँड रिपिटिशन आर यूज हिअर. ॲज द पोयम वॉज रिटन इन 18th century, it is rich with symbol, imagery and archaism. स्पेशल फीचर और ओपिनियन. बघा, या कवितेविषयी तुमचं काय मत आहे ते तुम्हाला सेल्फ लिहायचं असते, तर या पद्धतीने पाठ जरी करून ठेवलं तरीही काही हरकत नाही. द पोएम गिव्ज अस अ मेसेज दॅट दोज हू डू रॉंग थिंग्स विल मीट विथ ड्यू पनिशमेंट. आय लाईक द पोएम व्हेरी मच ॲज इट कंटेन्स अ गुड मॉरल स्टोरी. Let us see next poem. Poem number 4. Have you earned your tomorrow? बघा, फर्स्ट पॉईंट काय दिलेला आहे अबाउट द पोएम. इट डिस्क्राइब्स द नीड टू बिहेव प्रॉपरली. सेकंड पॉईंट अबाउट द पोएट. एडगर गेस्ट इज नोन ॲज पीपल्स पोएट, म्हणजे लोकांचे कवी म्हणून त्यांना ओळखले जाते एडगर गेस्टला. फॉर हिज सिम्पल स्टाईल अँड ऑप्टिमिस्टिक टोन ऑफ रायटिंग. थीम, वन शुड कन्सिडर one's actions and deeds carefully and plan accordingly for a better future. Poetic device बघा, it is a 4-verse poem that is divided into sets of 4 lines, that is quatrains. The poetic devices like interrogation, alliteration, inversion, antithesis, personification and soliloquy are used in the poem. Last point बघा, special feature or opinion. The poem inspires readers to do good things in their life. I like this poem very much because it gives an inspiration to be a good human being. In the next video, we will see the next part of this poem. तर स्टुडंट्स, आज आपण सुरुवातीच्या ज्या काही 4 पोएम्स आहे त्या 4 पोएम्सचे आपण अप्रिसिएशन पॉईंट्सनुसार घेतलेले आहे. रिमेनिंग ज्या काही पोएम राहिलेल्या आहे त्या सर्व 5, 6, 7, 8 या कवितेचे अप्रिसिएशन उद्याच्या व्हिडिओमध्ये येऊन जाईल. तर या सुरुवातीच्या 4 पोएमचे जे काही अप्रिसिएशन आहे ते वहीमध्ये नीट लिहून घ्या आणि पाठांतर करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला चांगल्या प्रकारे मार्क्स त्यामध्ये मिळेल. थँक्यू.